मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलामुलींच्या हक्काच्या शासकीय वसतिगृहासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी शहरात भीक मागू आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले। या आंदोलनादरम्यान जमा झालेली 1831 रुपयाची रक्कम आणि मागण्याचे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला सादर केले। 2014 मध्ये मंजूर झालेला निधी जमीन खरेदीअभावी 2019 मध्ये परत गेल्याने वसतिगृहाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। बाजारपेठ आणि शासकीय कार्यालय परिसरात आंदोलन करून जमा झालेला 1831 रुपये निधी प्रशासनाकडे सोपवून सरकारचा निषेध करण्यात आला। पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सर्वे नंबर 130 ते 139 मधील 27 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन तातडीने वसतिगृहासाठी उपलब्ध करून द्यावी। इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली। वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न सुटेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार आनंद खरे यांनी यावेळी व्यक्त केला। जनसावली न्यूज, वसमतसाठी बाळासाहेब कांबळे।